नमस्कार मंडळी. काल परवाच आपल्या चिंतनामध्ये जुन्या वाड्यांचा विषय निघाला होता आणि तो विषय म्हणजे विचारात घेत असताना एक विचार जो माझ्या मनामध्ये आला पण मी विसरून गेलो बोलायचं. आज भीमरूपी म्हणता म्हणता मला गावाकडचा भला थोरला पार डोळ्यासमोर आला. एवढं वाड्याविषयी बोललास पण मला मात्र विसरलास. पारामागच्या उभ्या असलेल्या वीर मारुतीची मूर्ती मला खुणावत होती. गावाकडचा पार एवढा विस्तीर्ण आणि एवढा मोठा आहे की त्यावर सहजपणे 5-25 माणसं बसून बोलू शकतील. आणि माझं मन हलकं होऊन त्या पारावरच जाऊन बसलं. शांत निवांत संध्याकाळचं ठिकाण, मोठा थोरला पिंपळाचा वृक्ष, हजारो पक्षी त्यावर संध्याकाळ झाली की किलबिल किलबिल करत आपल्या रात्रीचा निवारा शोधत असत. हा पिंपळचा पारसुद्धा आपल्या गोधडीत मुलांना घेऊन बसणाऱ्या आजोबांसारखा आपल्या अंगा खांद्यावर त्यांना सामावून घेत असे आणि आजही घेतो आहे म्हणा. पाराच्या मागच्या बाजूला असलेल्या मारुतीरायाच्या मंदिरात सकाळीच धूपदीप अगरबत्ती आणि नारळ फोडून जोर बैठका काढणारी तरुण मुलं आणि त्या पाराच्या कडेकडेनी पाण्याचे हंडे घेऊन डोकीवरचा पदर सारखा करत हळूच किलबिल्या नजरेने पिळदार तरुणीला पाहत पदर तोंडात घेऊन हसत हसत तुरुतुरू चालणाऱ्या काही तरुणी, चला ग उगीच मागं बघून फिदी हसू नका, असं सांगणाऱ्या काही वयस्कर स्त्रिया. गावची पहाट, सकाळ, दुपार, संध्याकाळ आणि रात्रसुद्धा. पार ही एक अशी जागा, तेथे आधी वर्दळ आणि नंतर नीरव शांतता. कुणीतरी 2-3 मंडळी किंवा मग गावात असलेला न्हावी आणि त्याचा चालणारा तोंडाचा पट्टा किंवा रेडिओ, जो आजकालच्या न्यूज चॅनलपेक्षा सुद्धा जास्त न्यूज सांगत असे. कोणाच्याकडे कोण आले, कोणाकडे बारसे ठरले, कोणाचं लग्न उशिरा ठरलं आणि मग सरपंचाच्या निवडणुकीत कोण उभे राहणारे, कोण पात्र आहेत. आणि आत्तापर्यंत अनेक सरपंच आले गेले पण गावाची न झालेली प्रगती, याचा सगळा लेखाजोखा आणि त्याचबरोबर काही तरुणांची गुपितंसुद्धा डोळे मिचकावत गावभर पसरवणाऱ्या या चलाक पण आजच्या भाषेतला स्मार्ट माणसाचा ठिय्या. कधी पोक्त बुजुर्ग माणसांचा सद्य परिस्थितीत शेतीची चाललेली आबाळ, कमी झालेलं उत्पन्न आणि कधीकधी कोणाच्या घरात झालेली भांडणं, ती सोडवताना झालेली दमणूक आणि काही योजनासुद्धा. मान अपमान, हक्क, घरदार, शेती, राजकारण, सत्ता यावरच्या गप्पा आणि बरंच काही ज्ञान देणारी ही बैठी शाळा. एवढंच या पारावर घडतं असं नाही बरं का. हाच पार असतो पालखीच्या विसाव्याचा, हरिनामाच्या गजरात रंगून गेलेल्या वारकऱ्यांचा, अभंग, प्रवचन, कीर्तन, कधी गावाच्या साक्षीने केलेली जेवणाची पंगत आणि कधी पुढाऱ्यांच्या भाषणाने कंटाळलेले गावकरी. पार हा सगळ्याचा मूक साक्षीदार असतो. सगळे येतात, बसतात, पानाच्या तंबाखूच्या पिचकाऱ्या टाकतात आणि मग सकाळीच कोणीतरी हातामध्ये खराटा घेऊन येतं, पाणी घेऊन येतं आणि पाराच्या अंगावर पडलेली ही अमंगळ घाण गोष्ट काढून पुन्हा पार स्वच्छ करतो. पाराला फार महत्त्व असतं बरं का गावात. कारण गप्पांचा अड्डा जरी तो असला तरी ती अध्यात्माची, राजकारणाची शाळा असते. गावकऱ्यांची एकत्रित येण्याची जागा, त्यातूनच सामूहिकता, एकता, श्रद्धा यासाठी सहज शिकवणारं एक मूक विद्यापीठ. तसं पाहिलं तर एक सामाजिक संवादाचा केंद्रबिंदू असतो गाव. गावाचा आत्मा असतो पार. कित्येकांच्या आठवणी येथेच रात्र रंगतात. येथेच पारावर बसून ऐकलेल्या रामायण महाभारताच्या कथा आठवतात. अनुभवी माणसांच्या तत्त्वज्ञानातून नवीन पिढीची सुरुवात, जग बघण्याची, जगाला सोसण्याची कष्टाची तयारी याच पारावरून तर होत असते. आता पार सापडत नाही. मग तो दगडाचा असो वा आपल्या मनाचा,
माणसांना माणसाचा सुद्धा पार लागत नाही. पारासारख्या स्थानांना आपण सारेच शहरी जीव मुकलो आहोत. आपण आपला पार शोधून काढायला पाहिजे. आपला पार असावा जिथे निवांत बसावं आणि शोधावं आपल्या मनाला. कधी चांदण्या रात्री, कधी अमावस्येच्या किर्य काळोखातसुद्धा, कधी सुख, कधी दुःख, कधी आनंदाची पहाट, तर कधी मग प्रस्थानाची यात्रा. याच ठिकाणी येते मंगलमूर्ती आणि याच ठिकाणावरून होतं विसर्जनसुद्धा. मला एक गोष्ट आठवली. गावाकडच्या पारावर एक बाबा बसलेला असायचा. त्याला लोक पारावरचा बाबाच म्हणत असत. त्याचं पारावरचं राहणं दिवसरात्र तेथेच संपायची. मुखात विठोबाचं नाव आणि अभंग ओव्या. गावाकडच्या संस्कृतीचा ठेवा सगळा त्याच्या मुखातच असायचा. या गावात एक तरुण आला, म्हणजे आजच्या वर्तमानातला. हातात सतत मोबाईल, त्यात पाहणं, हसणं, व्हिडिओ कॉल करणं, कोणाशी काही नाही बोलणं. म्हणूनच त्याच्या आजीने त्याला गावात पाठवलं होतं आणि त्याच्या कर्मधर्म संयोगानं त्याचा मोबाईलच बंद पडला. आता आली का पंचायत? आता कसं होणार? तो कंटाळून गेला. गावात फिरायला निघाला. फिरत फिरत त्या पारापाशी आला. काही तरुण, काही लहान वयाची पोरांची टोळकी तिथं शांत बसलेली त्यांनी पाहिली. पारावरचा बाबा अभंग गात होता. शहरातून आलेल्या मुलानं विचारलं, येथे बसून काय करता तुम्ही? काही नाही रे बाळा, भगवंताची गाणी म्हणतो. आहे का तुला वेळ? ऐकशील का जरा? तो शहरी मुलगा बसला. हातात मोबाईल नसल्यामुळे त्याचे डोळे आणि कान सारंच टिपायला लागले. पारावरच्या बाबाचा गळा एवढा गोड होता की त्याच्या डोळ्यातून टिपं व्हायला लागली. त्या दिवशी काहीतरी वेगळाच अनुभव आला आणि अभंगाच्या कडव्यातून त्याला जीवनाचं सारच समजलं. तुझ्या अंतरी वसे जो देव तो, का शोधसी बाहेर जगात तू. लोभ क्रोध अभिमान सोड मोह सारे, पांडुरंग उभा असे तुझ्या समोर रे. देवाला स्मार्टफोन नको, त्याला शुद्ध सात्विक प्रेम आणि शांतता हवी असते. ते प्रेम, ती शांतता गवसली की आपणच आपल्या मनाला प्रसन्नता प्रदान करतो. मित्रांनो, खरी शांतता याच पारावर आहे. येथे मी विसरून बसायचं, मोठेपणा सोडून बसायचं, माणसात मिसळायचं, त्यांच्यासारखं सुंदर सहज प्रवाही व्हायचं. मग बघा, प्रत्येकाच्या अंतरंगात कटीवर हात ठेवून उभा असलेला पांडुरंग कसा हसत हसत समोर येतो आणि तुमच्या गप्पांमध्ये मिसळतो. हातावर टाळ्याही देईल, तुमच्याबरोबर कीर्तनही करेल, गाईलसुद्धा, आणि तुम्हाला कळणारही नाही. बघूया कधी जमताय पारावर ते. तोपर्यंत जय श्रीराम, श्री स्वामी समर्थ.